तर येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत आहे। तर विरोधी बाकावरती बसणाऱ्यांपैकी विरोधी पक्षनेता कोण असणार हा प्रश्न अजूनही कायम आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या विरोधकांकडे विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ नाहीये। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात काय निर्णय घ्यायचा हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवरच अवलंबून असणार आहे। दरम्यान विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच आलेला नसल्याची माहिती आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे। विरोधी पक्ष नेता नेमणूक करण्यासंदर्भातला प्रस्ताव प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आपल्या प्रथा परंपरेनुसार असा प्रस्ताव माझ्याकडे यायला पाहिजे। असा प्रस्ताव अध्यक्षांकडे आल्यानंतर या संदर्भात जे नियम आहेत आणि या विषयात ज्या आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।